राजमाता कल्पना राजे भोसले यांनी NCERTच्या अभ्यासक्रमातून महाराष्ट्राचा नकाशा गायब झाल्याच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त करत कडक इशारा दिला आहे. NCERTच्या पुस्तकातून महाराष्ट्राचा नकाशा वगळण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर असून हा प्रकार कदापिही सहन केला जाणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम राहील. महाराष्ट्राचा नकाशा पुसण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सुद्धा या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे आवाहन केले आणि या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचं राजमाता कल्पना राजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. दिग्विजय प्रतिष्ठानच्या तर्फे ही जी गड किल्ल्यांची मोहीम अतिशय तरुण लहान वयातली मुलं करत आहेत आणि त्यांच्या मार्फत हे जे चाललेलं आहे फार कौतुकास्पद आहे. म्हणजे हे बोलताना देखील हृदय भरून येते. सुरुवात शिवनेरी किल्ल्याहून झाली. ते वाटेत इतर किल्ले 25 पैकी इतर किल्ले देखील सर करत करत या ठिकाणी आले. कुठलाही किल्ला सर करायचं म्हटलं तरी अतिशय अवघड आणि हे जीवावरचं काम आहे. बालकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि इकडे यायला देखील उशीर असं झालं की प्रतापगडहून उतरताना दोन घोडेस्वार त्यांचा ऍक्सिडेंट झाला. थोडं लागलं देखील मला, तरी त्या अशा अवस्थेत तिकडे आले. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे असं समजायला हरकत नाही आणि हे होणं फार गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी देखील अतिशय कवळ्या वयात स्वराज्याची शपथ जी घेतली ते मागे वळून बघितलं नाही, मागे हटले नाही आणि ते स्वप्न साकार करून दाखवलं. त्याचप्रमाणे मला असं वाटतं ही परत इतिहासाची पुनरावृत्ती आहे का काय. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. त्यांच्यावर अख्ख्या जगभरात रिसर्च चाललेलं आहे. कुठेही कमी पडलेलं नाही. एवढ्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी एवढे प्रचंड यश कमवलं. कुठे हार काय दिसत नाही. त्यांच्या आयुष्यात संसार, मुलं बाळ त्यांच्यात रमलेत असा काही प्रसंग नाही. म्हणजे त्यांच्या पत्नी वारल्या त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांनी देखील त्यांना सांगितले तुमचा जन्म स्वराज्यासाठी आहे, आम्ही हे सगळं कार्य समर्थतो, तुम्ही जावा. त्यांना 13 दिवस देखील गडावर राहून दिलं नाही. म्हणजे काय करायचं झालं तर फार मोठं
सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि ते सॅक्रिफाईस शिवाजी महाराजांनी जे केले, नुसतं शिवाजी महाराजांचं जे असो म्हणून चालत नाही, तर शिवाजी महाराजांनी जे आपल्याला एक आदर्श दिलेला आहे, आपल्याला विचार दिलेला आहे. आज मला नवल वाटतं की अमुक अमुक ह्यांचे विचारसरणीवर चाललेलं आहे, अमुक ह्यांच्या विचारावर हे चाललंय. अरे शिवाजी महाराजांचा विचार कोणी मांडतच नाही, ही काय पद्धत आहे? आज आपण सगळे हिंदू आहोत, ते शिवाजी महाराजांमुळे आहोत. शिवाजी महाराजांचे विचार जेवढे तुम्ही राबवाल तेवढं एक नेशन बिल्डिंग होईल, कॅरेक्टर बिल्डिंग होईल. आणि म्हणून शिवाजी महाराज ह्यांचं आपण मोलच करू शकत नाही. म्हणजे ही छत्रपती उपाधी जी आहे ते देखील त्यांना नको होती. लोकांच्यासाठी, समाजासाठी त्यांना ती घ्यावी लागली. किती मोठं मन, किती मोठे विचार. त्यांना आपल्या जनतेशिवाय, त्यांच्या जनतेच्या सेफ्टीशिवाय त्यांना काहीच दिसलं नाही. आज आपल्याला एवढे अत्याचार, पावले अत्याचार पाहायला मिळतात. मग शिवाजी महाराजांच्या पाटलाची जी अवस्था केली ती का करत नाही? तशी जर अवस्था केली, तशी जर कडक शिक्षा, कॅपिटल पनिशमेंट दिली, तर हे होणे नाही, हे होणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांचे जे संकल्प आहे, जे त्यांचे विचार आहेत, ते राबवण्यात यावे. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि जय हो करून चालणार नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं कृत्य हे आपण अस्तित्वात आणायला पाहिजे. आपण हे पुढे न्यायला पाहिजे. हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि शिवाजी महाराज सगळ्यांचेच आहे. शिवाजी महाराज नसते तर आपण विचारच करू शकत नाही की आपली अवस्था आज काय झाली असती. चिमुकल्यांना तुम्ही काय संदेश देतात? हे घोडेस्वार आता गड किल्ल्यांवर जाणार आहेत, काय संदेश देतात या चिमुकल्या मुलांना? काय सर्व बाल हे जे चिमुकले आहेत, जे घोडेस्वार आता गड किल्ल्यांवर जाणार आहेत, त्यांना काय संदेश देतात? ही एक पण आहे. नुसते हे घोडेस्वार गड सर करायला चाललेले नाही, तर हे पण त्यांना हासिल करायचे. आणि त्यासाठी किती कवळे मुले, त्यांना म्हणजे मिशी पण फुटलेली नाही, एवढी लहान मुलं आहेत. आणि तर त्यांच्यामध्ये हे नेशन बिल्डिंगची, पॅट्रिऑटिक स्पिरिट हे सगळं इन्कल्केट केलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी काय शिवाजी महाराजांचाच विचार त्यांच्या अंगामध्ये, नसामध्ये जो रुजलेला आहे, मी काय त्यांना ह्याच्यापेक्षा वेगळा संदेश देणार? शिवाजी महाराजांचे विचार सगळ्यांनीच राबवावेत आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न तरी करावा. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये हो बोला ना, बोला. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामधून छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याचा जो नकाशा आहे, तो नकाशा कुठेतरी फुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. याबद्दल काय सांगा? मग तुम्ही प्रेस कशासाठी आहात? तुम्ही का नाही आवाज उठवत? हे अतिशय सिरियस मामला आहे. तुम्ही हे उचलून धरायला पाहिजे. का आम्हीच ह्या महाराष्ट्रामध्ये आहोत का? महाराष्ट्राचा नकाशा जिकडे पुसला जातो तर तुम्ही पण एक हिस्सा आहात ना. मग तुमचा आवाज कुठे गेला? का नुसतं हे स्पीकर घेऊन पुढे यायचं आणि प्रश्न विचारायचे? ही अतिशय धोक्याची घंटा आहे. ही अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि हे असं चालणार नाही. कालांतराने बघता शिवाजी महाराजांवर देखील पडदा पडू शकतो आणि तोच प्रयत्न चाललाय असं मला वाटतं. नाही चालणार हे.
शिवाजी महाराज जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव तेवत राहील आणि सगळ्यांच्या नसानसामध्ये, अंगामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज जे विराजमान झालेले, त्याला तुम्ही हात लावू शकत नाही. धन्यवाद.